पावसाळ्याच्या दिवसात लोक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत किंवा आपल्या जोडीदारासोबत सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा बेत आखतात. पण अनेकदा नेमकं कुठे जायचं हे समजत नाही आणि बेत रद्द करावा लागतो. पण जर तुम्ही बेत अगदी पक्का ठरवलाच असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा जागेबद्दल सांगणार आहोत जे स्वर्गापेक्षाही कमी नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखाद्या स्वर्ग नगरीची सफर करताय. ते म्हणजेच सिक्कीमचे खेचोपलरी सरोवर. सिक्कीमच्या सुंदर अशा डोंगराळ भागातून वसलेलं हे सरोवर त्याच्या रहस्यमय आणि मनमोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या सरोवराला विश फुलफिलिंग लेक असं देखील म्हटलं जातं. उपलब्ध माहितीनुसार जर तुम्ही या सरोवराकडे एखादी इच्छा मागितली किंवा मनोकामना केली तर ती पूर्ण होते. इच्छा पूर्ण करणारं सरोवर असल्यामुळेच या सरोवराला विश फुलफिलिंग लेक असं म्हटलं जातं. या सरोवराकडे आपली इच्छा मागण्यासाठी लोक दुरून दुरून येतात. या तलावाला किंवा सरोवराला भारतातील प्रसिद्ध सरोवरांपैकी एक समजलं जातं. खेचोपलरी गावामध्ये पोहोचताच हे सरोवर तुमच्या नजरेस पडेल. तिथे असणारी एक गुहा म्हणजे दुपुकनी गुहा. ही गुहा पाहण्यासाठी जंगलासारख्या रस्त्यातून तिथे जावं लागतं, जिथलं नैसर्गिक सौंदर्य तुमचं मन जिंकून घेतं. या सरोवराच्या आजूबाजूला फिरण्यासाठी बरीच प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. तिथेच आसपास दुपुकनी नावाची गुहा आहे. असं म्हटलं जातं की या गुहेमध्ये भगवान शिवशंकरांनी तपश्चर्या केली होती. तुम्ही आसपासच्या अनेक ठिकाणांना भेट देखील देऊ शकता आणि त्यानंतर गंगटोकला जाऊ शकता. इथे तुम्ही पहिल्या दिवशी कोणत्या तरी एका हॉटेलमध्ये थांबू शकता आणि इथल्या स्थानिक बाजारपेठेची सैर करू शकता. तिथे जाऊन वस्तू खरेदी करू शकता. याशिवाय मनान मंदिर किंवा नामग्याल स्तूपला देखील भेट देऊ शकता. इथे पोहोचण्यासाठी तुमच्या घराजवळील विमानतळापासून ते गंगटोक विमानतळापर्यंत तुम्ही विमान प्रवासाने येऊ शकता. याशिवाय रेल्वे प्रवासाने नवे बाजार गंगटोक रेल्वे स्टेशनपर्यंत देखील जाता येऊ शकेल. इथे पोहोचल्यानंतर तुम्ही सहज टॅक्सी, रिक्षा किंवा बसने खेचोपलरी सरोवरापर्यंत पोहोचू शकता. इथे येण्याचा सर्वात सुंदर काळ हा पावसाळ्याचा असतो. इथे आल्यावर तुम्ही गंगटोक रॉयल पॅलेस, बाबा मंगू भवन, सो ला झील यासारख्या जागांना देखील भेटी देऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.